विश्वासजी, पुढारी न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। मुंबईतील न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेवर आरबीआय कडून निर्बंध घालण्यात आले आणि त्यानंतर एक गोंधळ उडालाय। शाखांबाहेर देखील मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळते। यावरती आपली काय प्रतिक्रिया? न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक ही अत्यंत चांगली आणि नावाजलेली बँक आता मात्र ती गेले 4-5 वर्ष संकटात आहे हे मला कल्पना आहे। पण ह्या संकटात असलेल्या कल्पना केवळ न्यू इंडिया नव्हे तर अनेक सहकारी बँका संकटात आहेत आणि दर आठवड्याला एक सहकारी बँक कोसळते, त्यातच या न्यू इंडियाचा नंबर लागलेला आहे। मूळ प्रश्न काय आहे की रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ठेवीदारांना ऐनवेळी सांगणं की आम्ही तुमच्या हितासाठी हे करतो, म्हणजे नेमकं काय करतात ते? रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया सेक्शन 35 अंतर्गत आपला प्रशासक या बँकेवरती नेमणार, म्हणजे संचालक मंडळ न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेचं रद्द झालेलं आहे। नंबर 1 ची गोष्ट। नंबर 2 ची गोष्ट, ते असं म्हणतात की आम्ही बँकिंग परवाना या न्यू बँक ऑफ इंडियाचा रद्द केलेला नाहीये, तो 6 महिने फक्त आम्ही त्यांचे निर्बंध व्यवहारावर आणले। ते म्हणजे काय की तुम्ही नवीन ठेवी घेऊ नका आणि नवीन कर्ज देता येणार नाही। मग त्यांच्या हातात काम काय राहील प्रशासकाचं? प्रशासकाचं काम एवढंच राहील की थकीत कर्ज, बुडीत कर्ज वसूल करणं, थकीत गुंतवणूक, बुडीत गुंतवणूक वसूल करणं, त्या दोनच गोष्टी प्रशासकाच्या हातात आहेत। पण रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जे एरवी लायसन रद्द झाल्यानंतर जी घोषणा होते ती गोष्ट त्यांनी आत्ताच केली आहे आणि मला असं वाटतं त्याच्यावरती आपण विचार करूया। ती म्हणजे आम्ही ठेवीदारांना 5 लाखापर्यंतची रक्कम देऊ आणि ही रक्कम नॉर्मली बँकेचं लिक्विडेशन जाहीर झाल्यानंतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया एक नोटिफिकेशन काढतं आणि 90 दिवसात हे पैसे मिळतात असा हा कायदा सांगतो, तो ऑगस्ट 21 मध्ये आलेला आहे। यामध्ये आता आपण असं करू शकतो, एक चांगली गोष्ट काय की या 5 लाखापर्यंत ज्यांच्या रकमा आहेत, मला माहिती आहे की 5 लाखाच्या खाली समजा एक 90% लोक असतील, 5 लाखाच्या वरचे 10% लोक असतील, कोणाचे 6 लाख ते 6 कोटी किंवा 20 कोटी लोक असतील, सहकारी संस्था, पतपेढ्या किंवा मोठ्या मोठ्या सोसायट्या यांचे पैसे तिकडे असू शकतात, कामगार संघटनांचे पैसे असू शकतात। माझी विनंती अशी आहे, सर्व ठेवीदारांनी एकजूट होऊन न्यायालयाचा रस्ता पकडणं आवश्यक आहे, कारण का 5 लाख हे लिक्विडेशन ते मिळतात। आता जर ते आधी मिळत असतील तर त्याचं आपण स्वागत करूया। संघटितपणे 5 लाखाच्या खालची रक्कम मिळवण्याकरता ठेवीदारांनी बँकेच्या दरवाजावरती आता जायचीच गरज नाहीये, कारण कोणालाही बँक आता काही देणार नाहीये। रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया डिपॉझिट इन्शुरन्स क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन ही आरबीआयची सबसिडरी आहे, याच्याकडून न्यू इंडियाने सगळा विमा हप्ता भरला की नाही हे तपासेल आणि मग 5 लाखापर्यंत रक्कम देण्याची तजवीज करेल। तेव्हा संघटितपणे हे सगळे पैसे लोकांना मिळवणं आपल्याला शक्य आहे, असं मी सेक्रेटरी बँक डिपॉझिटर्स प्रोटेक्शन अँड वेलफेअर सोसायटी या नात्याने मी सांगतोय। ऑलरेडी पेन अर्बन बँकेचा प्रश्न मुंबईच्या न्यायालयाच्या अधीन आहे आणि तो 27 तारखेला कदाचित निकाली पण लागेल। तिथे 5 लाख मिळालेले नाहीयेत, पण तो लिक्विडेशनचा मुद्दा आहे। इथे मात्र न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक असं म्हणते आरबीआय की आम्ही लिक्विडेशनच्या आधी पण देऊ। ही चांगली गोष्ट आहे। ठेवीदारांनी हे 5 लाख मिळवण्याकरता संघटितपणे एक अर्ज करावा असं माझं मत आहे आणि 5 लाखाच्या वरच्यासाठी आपल्याला न्यायालयात जावं लागेल असाही माझा सल्ला आहे। रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची कार्यपद्धती याच्यावरती जाहीरपणे बोलण्याची गरज आहे। आता ठेवीदारांना दिलासा मिळण्याकरता आपल्याला त्वरित हालचाल करायला लागेल। आता कोऑपरेटिव्ह बँकांमध्ये जी काही तिथे गर्दी होते त्या गर्दीतून त्यांना काहीच मिळणार नाहीये, त्याच्याऐवजी त्यांनी समजून घ्यावं आपले 5 लाखापर्यंत पैसे कसे मिळतील आणि 5 लाखाच्या पुढच्यांचा लढा कसा करता येईल, याकरता मुंबईमध्ये सर्वत्र शनिवार रविवार मिटिंगा करण्याची गरज आहे असा माझा सल्ला आहे आणि माध्यमांनी ठेवीदारांना मार्गदर्शन करावं अशी ही माझी सूचना आहे। विश्वासजी, एक महत्त्वाचा मुद्दा आपण जे म्हणालात, एकीकडे जर पाहायला गेलं तर महत्त्वाचं म्हणजे गुंतवणूक करता येणार नाही, कर्ज देता येणार नाही, काही मर्यादित कालावधीपुरतं। मात्र जी गुंतवणूक अगोदरच झालेली आहे त्या संदर्भात आता ज्या प्रकारचा आक्रोश, संताप त्या ठेवीदारांचा पाहायला मिळतंय, त्यासाठी काही पर्याय व्यवस्थापनाच्या माध्यमातून करणं आवश्यक वाटतं का? आता प्रशासक आल्यानंतर प्रशासकाचं एकच काम आहे, बुडीत झालेली गुंतवणूक तुम्ही ठेवीदारांची गुंतवणूक म्हणू नका, ते त्यांच्या ठेवी आहेत। पण बँक कर्ज पण देत असते आणि गुंतवणूक पण करत असते। त्या बुडीत झाल्यामुळे जो क्रेडिट डिपॉझिट रेशो किंवा कर्ज परत न आल्यामुळे ते जे काही बँकेचे सगळे रेशोज आहेत ते सगळे निगेटिव्ह झालेले आहेत। या बँकेचं कॅपिटल वाईप आउट होण्याच्या परिस्थितीत आले, म्हणून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ही कारवाई केली आहे। संचालक मंडळातले लोक, व्यवस्थापनातले लोक यांनी दिलेली कर्ज ही आली नाहीत परत, त्याचा टक्का हा 15 ते 20% आसपास असल्यामुळे ही बँक आता खड्ड्यात गेलेली आहे।
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया जरी म्हणत असली की 6 महिन्यानंतर आपण पुनर्जीवित करू, मला असं वाटत नाही की ही बँक पुनर्जीवित होईल. झाली तर उत्तम होईल, पण ठेवीदारांचं काय हा माझा खरा प्रश्न आहे. कर्ज बुडव्यांच्या कडे वसुली झालीच पाहिजे, पण ठेवीदारांचे पैसे मिळणं मला हे अग्रक्रमाचं वाटतं. म्हणून कर्ज वसुली बुडीत गुंतवणूक ही वसूल करत असताना ठेवीदारांचे पैसे ही एक प्रकारे ठेवींमधली गुंतवणूक असते, ती सेव्हिंग डिपॉझिट, आरडी असेल, फिक्स डिपॉझिट असेल, ही वसुली ताबडतोब होण्याकरता ठेवीदारांनी संघटित होणं आवश्यक आहे. दुसरी गोष्ट, लॉकर मधले पैसे हे बुडणार नाहीत, हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया सांगेल, मीही सांगेन. त्यामुळे लॉकर मध्ये आपले काय आहे ते कोणी सांगत नाही, पण ते सुरक्षित असतात. त्याच्याबद्दल लोकांनी काळजी करू नये असाही माझा मित्रत्वाचा सल्ला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने याचं खुलासेवर स्पष्टीकरण म्हणजे खुलासा करणं आवश्यक आहे, ते करत नाहीत म्हणून लोकांमध्ये गहजब निर्माण होतो. पण लॉकर्स हे सुरक्षित असतात याची जाणीव सर्वांनी ठेवणं आवश्यक आहे. प्रश्न आहे तो आपल्या ठेवींचा. ज्यांनी कर्ज बुडवली त्याला किती शिक्षा झाली, तर माझ्या ठेवी मला कशा परत मिळतील याची काळजी प्रत्येक ठेवीदाराला करायला पाहिजे. कारण तो त्याचा कष्टाचा पैसा आहे, तो त्याची कष्टाची गुंतवणूक आहे, ती परत मिळण्याकरता आपल्या देशातले कायदे चांगले असले तरी ते अपुरे आहेत. आणि त्याच कायद्यावरती बोट ठेवून मी सीकेपी बद्दल जेव्हा पहिल्यांदा लढा दिला, कोरोना काळात मी 5 लाख मिळवून दिले. त्यानंतर सर्व कोऑपरेटिव्ह बँकांना 5 लाख मिळालेत, पण 5 लाखाचे पुढचे पैसे मिळत नाहीत. अगदी. हा खरा प्रश्न आहे. आणि म्हणून या बँकेमध्ये आता 5 लाख मिळतात ही चांगली गोष्ट आहे, पण 5 नक्कीच. लाखाच्या पुढच्यांसाठी सुद्धा दीर्घकाळ लढावं लागेल. कारण हा रिझर्व्ह बँक ऑफ अगदी इंडियाने विश्वासजी, आपला ठेवीदार- मुद्दा लक्षात आला. खूप खूप धन्यवाद. पुढारी न्यूजशी संवाद साधलात त्याबद्दल.